अरे पहाटे उठा, व्यायाम करा, जॉगिंग, रनिंग, जरा जोर बैठका, दंड सपाटे, लाल मातीत कुस्ती, जरा शरीर संपदा तरी कमवा. अहो काय मावळे होते, वाघ संघ कुस्ती खेळायचे, उसाची मुळे हाताने पिळायचे, हांडा हांडा रस गिळायचे, व्यसन करणं टाळायचे, छत्रपतीला जाऊन मिळायचे, असे वजनदार मावळे होते. तानाजीनं बाजीनं उसाची मुळी धरली तर कर्र कर्र उसाची मुळी पिळीत होते. आताच्या पोरांना ऊस तुटा नाही, नुसतं टायलीच्या मागं पळतात ऊस तोडान. ऊस तुटतो कुठं, कण त्यात नुसती. आयो एकाने गुडघ्या ऊस हांडा त्याची वाटी सरकली खटकन. जगू नको रे तू, तुला ऊस तुटा नाही. पोरं सोरं काय सध्या काय, त्यांना मोबाईलने हँग झाली 24 तास त्याच्यात बोटं घालायची, आकली घाण ठेवल्या मूर्खांच्या संख्येला बरबादी. जरा नीट राहा तर तुमचे लग्न होते. लग्नाचं लय अवघड झाले आता, मुली झाल्यात कमी, त्याच्यामध्ये त्यांना आलंय डिमांड आणि पोरींच्या आयाला आलंय मार्केट. हा पोरींच्या आयला जेवढं मार्केट आहे तेवढं कांद्याला सुद्धा नाही आता, लय फोकसमध्ये. त्या मुलीकडले बी माणसं थोडी जमनीवर राहा. तुम्ही वेळे ढगात गेल्यावर करू नका, आम्हाला असंच पाहिजे तसंच पाहिजे, मुलगा दिसा छान पाहिजे, पगार भरपूर पाहिजे, जमीन भरपूर पाहिजे, त्याला आईबाप नसले पाहिजे. हां दुसऱ्याचा आईबाप मारता का तुमच्या लेकीच्या सुखासाठी? आणि पोरांना सांगतो क्वालिटी खवा, डॉक्टर, इंजिनियर, IPS, पीएस, कलेक्टर, प्रांत, आर्मीत भरती, नीट भरती नाही नव. दुकान टाका, व्यवसाय टाका, बिझनेस करा, चांगल्याच्या संकेत राहा, नाव मोठं करा, मनगटात धमक जगाला दाखवा, व्यसन करू नका. पुरीच्या बापाचा फोन येईन, कधी लग्न करायचंय. क्वालिटीला बी काही किंमत आहे का नाही? बोंबलत फिरतो तोंडात मामा 10 रुपयाचे, ढाब्यावर जायचं, आईला उलट बोलायचं, बापाव धावायचं, भांडणं कराय पुढं, चांगल्या कामात मागं. कोण पुरीचं वाटोळ कराय मोकळे र? तुला बघितलं तरी डीजेवाल्याला घाम सुटतोय. असलं तर पियाला अंग हलितोय. त्या डीजेवाल्या सुद्धा तुझा ताल कळा, तो कोणत्या तालात नाचतोय ती. जेव्हा काय डीजेवाला गोडा ओदाला नाचता नाचता नवर दिवस घेऊन गेला, ते बघितलं का व्हॉट्सअपला? नवर दिवस न्याला 3 किलोमीटर या टेबलीत पडला होता नवरदेव. दुसऱ्या दिवशी गावला, त्याला वडू बाहेर काढला, त्याचा एक तडाका. नवरी कुठे? लोक म्हणजे तिचं कालच झालं. मला मी आता काय करतो, असा डीजे पड नाचाय मोकळा टोनगा. आता काय करतो रा मूर्खा? ती सोलापूरचा मोर्चा तर लय गाजला, मागच्या उन्हाळ्यात निघाला होता. 500 पोरांनी कलेक्टर ऑफिसवर मोर्चा काढला, आमच्या मागण्या मान्य करा. कलेक्टर मला बोला काय मागण्यात? म्हणजे आम्हाला बायका द्या. अरे तुम्हाला बायका सरकारने द्यायच्या, मग तुम्ही नेमकं काय करताय बुवा? जरा पोरं सोर क्वालिटी ठेवा. काहीच नाही करता आला. आमच्या पार्टीचं मेंबर व्हा, माळण बुका तरी लग्न होते. 10 पोरांची लग्न जमली ह्या माळण बुक्याच्या जोर. आमच्या गावातल्या पोरांची हे बघ जण बोंबलत फिरत माझ्याकडे, महाराज लग्नच जमाना. मला मी जमितो. हां काय करावं लागेल? मला कपडाला बुकान गळ्यात माळ. मला खरं सांगा जमन का? म्हणलं जमितो, आण माळ. मी म्हणलं जमू नाही तर नाही जम, माळकरी वाढन. आणि त्याच्या डोक्यात शाकाहारी का राहिना हो ना बायको भेटन. मग त्याच्या डोक्यात वेगळं गणित आणि माझ्या डोक्यात वेगळं गणित. मला आण माळ. तिने बारीक मण्याची माळ आणली. मला बारीक मण्यावर लग्न जमत नाही, मग टपाऱ्या मण्याच्या माळा. एवढालच म्हणे कचा कच म्हणे हाटक्याला रुतायचं. झोपताना म्हणायचं लय रुतत ये. मी म्हणलं लग्न मला रुतून द्या, रुतून द्या. लग्न म्हणलं की शिच्या पोचवायचा, बुका लावायचा. बारीक म्हणलं मोठा लाव की, म्हणलं कपाळ काळ होईन. लग्न लावतो. खपक्या गंधन, टपाऱ्या माळान, धोतरण नेहरून टोपीन, असा पांढरा शुभ्र बागळा बनवला. कुठं कीर्तन गेलं की मी पुढं तेव माग, मी पुढं तेव माग. काय दिसन तीच पुढं मी माग. लोक त्याच्यात पाया पडायची, महाराज महाराज. अरे म्हणलं खऱ्याला तर किंमतच नाही. कीर्तन संपले, लोक म्हणायचे अरे हे तरी संघ आलेलं आहे. असून द्या, पोरगं माऊली संघ राहते, व्यसन नसन, धार्मिक असन, आई बापाला जपित असन, संस्कारिक असन, माळकरी दिसते. वारेकऱ्याच्या घरात आपली पोरगी सुखानं राहीन, देऊन टाका पोरगीला. 10 पोरांची जमवली, हाच पॅटर्न माळण बुका. हिथं जर कोणाचं जमत नसल, ए गारा कुले, चलो माऊली पटाडे जिंदाबाद. महिन्यातच तुकडा पाडू. विनोदाचा भाग सोडा, समाजाचा बघण्याचा दृष्टिकोन जागेवर चेंज होतो. आणि एक सांगतो, लय मोठ्याच्याच घरात पुरी द्यायचं हे डोक्यानं काढून टाका. नुसता बंगला बघू नका, तर चांगला बघा. सध्या लोक नुसती बंगला बघतात आणि ती पियाताडे, त्याला काय उपयोग आहे? 50 एकरच्या मध्ये लग्न जमितानी 10 रुपयाला जर नवरा निघाला तर 10 वर्षात 1 एकर ठेवणार नाही. लग्न जमिताना अर्धा एकर जमीन आहे. मुलगा जर जिद्दी निघाला त्याचे 25 एकर केल्याशिवाय राहणार नाही. करतो तर वान मुलाला मुली द्या. शेतकऱ्याच्या घरात पुरी द्या, वारकऱ्याच्या घरात पुरी द्या, गरीबाच्या घरात पुरी द्या. हे मोठ्याच्याच घरात पुरी द्या. ही सध्या फॅशन आली ना, ही डोक्यातनं काढून टाका. संस्कार बघा, संपत्ती बघू नका, तर संस्कृती बघा. आणि मुलांनी मी त्या लिस्टमध्ये बसण्याचा प्रयत्न करा. जाता जाता एक वाक्य सांगतो, संत विचाराने मिळेल तुम्हाला शांती. वारकरी संप्रदाय जीवनामध्ये घडू शकेल क्रांती. निर्व्यसनी तरुण मला हेच करा राष्ट्राची संपत्ती. आदर्श तरुणच टिकवतील शिवाजी महाराजांची संस्कृती. तरी फ्रेश बसा ना. उगं काय माणसांना झालंय काय कळ, जिकडे नाही तिकडे किती टाळ्या आणत्यान, पण चांगल्या कामाला नाहीत हात उचलायचं. अहो एक माझ्या कीर्तन हसना बी टाळी वाजवणं. विठ्ठल म्हणे ना मला का टाळी वाजवणं, ते मला माझ्यावर कर्ज आहे, मग आम्ही फेडाव का काय? बोंबलत फिरला मूर्खा. येतात की जात हिशोब ठेवू ना. 10 कमान 5 खर्च करा, होईन का कर्ज? 10 कमीतून इच्छी पितो बिस्लरी.
पिणं म्हणल्या दुसरं देणार आणि माझ्या मनापासून परताना घारा कोल्या तो कुणाच कर्ज नसन, जरी एखाद्या असले तरी टेन्शन घ्यायचं नाही, होऊन दे कर्ज, ज्याच्यावर कर्ज तेवच खरा मर्द. कर्जावाली म्हणते ना आता आधार देणारा महाराज भेटला, नाहीतरी सध्या आधारच महत्वाचा. होऊन दे कर्ज, फिटलं तर फिटलं नि मारद, पोरग आहे ना मर्द, परत भरायचा अर्ज, काढायचं कर्ज, पण मोकळं बसायचं विठ्ठल. त्याच्यामुळे एक वाक्य सांगतो कीर्तन, आणि हे धर्म कार्य भारतासारखी संस्कृती शब्दच कसा, भारत माते की जय. माता, माता हा शब्द दुसऱ्या देशापुढे आहे का? असं कधी ऐकलं का? चीन मावशी, अमेरिका त्या, लंडन दिदी, जपान काका, रशिया मामा, आफ्रिका दाजी, न्यूझीलंड अंकल नाही, पण भारत माते की आई म्हणते. आपण या देशाला पवित्र विचाराची माणसं म्हणून ऐका. सैन्य कसं असावं चीनकडून शिकावं, तंत्रज्ञान कसं जपानकडून शिकावं, धूर्तपणा कसाचा अमेरिकेकडून शिकावा, कपटीपणा कसाचा इंग्लंडकडून शिकावा, सोनं कसं काढायचं आफ्रिकेकडून शिकावं, तेल कसं काढायचं सौदी अरेबियाकडून शिकावं, संस्कृती कसाच्या माझ्या भारताकडून शिकावं. भारतासारखी संस्कृती नाही माय बाप. आणि या भारताचं नाक म्हणजे महाराष्ट्र. महाराष्ट्र ज्यांनी घडवला छत्रपती शिवाजी महाराज, त्यांचे विचार जीवनात ठेवा. कष्टाशिवाय माणसं मोठी होत नाही. आज गोविंद भाऊ सगळ्यांच्या सोबत घेऊन एवढं काम करत येते, पण हे फुकट नाही माय बाप, याला कष्टच असावं लागतं. हा फुकट माणसं मोठी होत नाहीत. म्हणून आपल्या बाराकडे सुरुवातच कपसणे, क ख ग घ. क म्हणजे कष्ट करा, क म्हणजे काम करा, क म्हणजे कर्तव्य करा, हे सांगण्यासाठी क. आधी काम करा मग खा, ख क ख. पण खायचं त्याच्यातलंच खा, आणि सगळ्यातलं खा, पण 3 गोष्टी तर खाऊ नका. देवाचं खाऊ नका, गावाचं खाऊ नका, आणि भावाचं खाऊ नका. बाकी हाना मग कुठला हाणायचं आहे तेवढं, पण एवढ्या 3 गोष्टी तरी पाळा. कष्ट करा, क मग खा म्हणून ख. इको कमी ठेवा याचा. आणि मोठं व्हायचं असेल तर गर्व येऊन देऊ नका, ग क ख ग. आणि ज्याला गर्व झाला ते 100% घसरणार, घ गण ग, घसरगुंडी होईन लगेच. नीट राहा. आणि घसरायचं नसेल, जगात क्रांती करायची असेल तर कधीच कोणाचा चमचा होऊ नका. चमच्याला इचित्र असतो, ज्याच्यात राहतो त्यालाच मोकळा करतो, हळूहळू करतो. चमचे तोंडावले खास बोल, त्यात वा 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 वा. तुमच्यासारखं व्यक्तिमत्व तालुक्यात सुद्धा नाही. तोंडावर पुढे गेल्यावर भंगार येते, त्याने तर वाटोळ केलं. हे चमचे तोंडावर गोड बोलायचं, माग काड्या करायचे, चमचे सांभाळा रे. आणि आयुष्यात कधी कोणाचा चमचा झाला नाही, ते जिंदगीत एकदा तरी छत्रपती नक्कीच होणार. म्हणून छ. आणि ज्याला छत्रपती व्हायचे त्याने कधीच कुणावर जळू नका. च छ ज. इको कमी ठेवा. माणसाने मळका असावं पण जळकं नसावं. सध्या नवीन रोग आला, जळका रोग. इकडं आलाय का? सगळीकडेच आहे तो. त्याचे लक्षणं सांग का? पोटात दुखणे, मळमळ होणे, करमत नसणे, डोकं जड येणे, उदासी भरणे, कसनुस होणे. आणि दुसऱ्याची प्रगती बघून जर आपल्या पोटात दुखत असेल तर समजायचे ह्या रोगाची बाधा आपल्याला. ह्याचं औषध बी सांगावं लागेल ना, आता नुसत्या लक्षणे सांगून जमणार नाही. ह्याचं औषध महाराष्ट्रात फक्त एकाच गावात भेटते, त्या गावचं नाव आहे दिहू. कधी गेले तर घेऊन या. एक 500 रुपयाच्या आसपास औषध असेल. त्या औषधाचं नाव आहे गाथान, डॉक्टरचं नाव आहे जगद्गुरु तुकोबर आहे. आता त्या औषधातल्या गोळ्या सांगतो तुम्हाला. काही इंजेक्शन येतं, काही सलाईन येतं, काही गोळ्यात. आधी गोळ्या सांगतो, प्राथमिक उपचार. नाही त्याच्या गुण आलं तर मग पुढचे इंजेक्शन घरी गेल्यावर गाथ्यात वाचा. लय मोठाले इंजेक्शन आहे तुकोबरांकडे. आधी गोळ्या सांगतो. एक जळक्या रोगावली सकाळी गोळी घ्यायची. तुका म्हणे चित्त करा रे निर्मळ, येऊन गोपाळ राय. चित्त निर्मळ ठेवा, ही पहिली गोळी. एवढ्या नाही फरक पडला तर परत संध्याकाळी झोपायच्या आधी घ्यायची. मोकळे मन रसाळवाणी. मन मोकळं ठेवा, चित्त निर्मळ ठेवा, जळाजळी करू नका. आपली माणसं मोठी करा शिका. आपल्या गावातला गायक आहे, वादक आहे, परिसरातला कीर्तन गायक, दुकान टाकलं, व्यवसाय टाकला, जाऊन द्या. पहिलं गिरायक आपलं गावातला माणूस जर तालुक्याच्या राजकारणात चंगवत असेल तर गावाने मिळून सहकार्य केलं पाहिजे. एकमेकाच्या तांगड्या ओढू नका, त्याच्या तांगड्याला धरून जागा, जळू नका. फक्त ध्यानात ठेवा आजच्या कीर्तनात. म्हणजे आयुष्यात कधी कोणाला जळाला नाही, देव सुद्धा त्याची झाडाझडती होऊन देत नाही. आयुष्यात टकाटक राहा, ट मुद्द्यावर ठाम राहा, ठ संकट आल्यावर डगमगू नका, ड मोठं झाल्यावर ढगात जाऊ नका, ढ प्रत्येक क्षेत्रात तरबेज व्हा, तरबेज असेल थकू नका, थ यश मिळून पण जरा दमदारा, दमदारासाठी धाडस ठेवा, आणि धाडशी जरी झालं तरी नम्रता सोडू नका, न त थ द ध न. एवढीच 12 कडी बरोबर झाली तुम्हाला. आता
सगळे एकदाच सांगितल्या लोड येत असतो, कारण जे हुशार डॉक्टर असतो ते गोळ्या सुद्धा मापात देत असतो. लय गोळ्या एकदाच खाल्ले मग चक्कर येत असते, त्याच्यामुळे तुम्हाला एवढ्याच गोळ्या भरपूर झाल्या. आता फक्त पथ्य पाळा विठ्ठल. छत्रपतींच्या विचारावर पाऊल ठेवून आमचे गोविंद भाऊंचं हे जीवनाचं मार्गक्रमण चालू आहे आणि त्यांच्या हातून अशी देशाची धर्माची सेवा घडावी आणि समाज सेवा करण्यासाठी आमच्या गोविंद भाऊला भगवंतानं उदंड आयुष्य द्यावं हीच ज्ञानोबरायांच्या चरणी प्रार्थना. त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा. या अभंगातूनच शुभेच्छा आहे. अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा माझी या सगळा हरीच्या दासा. कल्पना नको, अंगार नको आणि मुखामध्ये अखंड नाम तुमचं त्यांच्या राहू द्या आणि ज्याच्या मुखात भगवंताचं नाम आहे त्याचं कल्याणच होणार. अभंगाच्या शेवटी